माणसाला तर त्रास देतातच, साधू संतांना तर देतातच, पण देवालाही सोडित नाही. त्याच्यामुळे देव एकांत आहे. पण आपल्याला पर्याय काय आहे देवाशिवाय? त्याच्यामुळे देव किती लांब असला आणि केवढ्या डोंगरावर जाऊन बसला तर आपल्याला तिथपर्यंत गेल्याशिवाय पर्याय नाही. देव आणि गुरु हे दोन आहे का एक आहे? तर आपल्या परंपरेतला एक प्रसिद्ध श्लोक आहे नाही, आपल्या हिंदू परंपरेतला, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. घरामध्ये दादा आज असं अडचण होती, ते आल्यावर मामा म्हणले, आबा म्हणले ते काल्याचं कीर्तन, आज दिवस गुरुपौर्णिमेचा आहे पण कीर्तन काल्याचं आहे. कशामुळं? ते म्हणले 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी झालं आणि 7 दिवसाच्या पारायणानंतर काला करावा लागतो आणि काल्याला म्हटलं की त्याच्यात कीर्तनकार 100% बांधलेला आहे. काला म्हणलं तर मग काल्याचाच अभंग घेतला पाहिजे आणि कोणताही अभंग काल्याला घेता येते पण कृष्णाचं नाव आलं पाहिजे त्याच्यात. अशी काहीतरी योजना झाली पाहिजे आणि गुरुचंही नाव आलं पाहिजे, अशी काहीतरी योजना झाली पाहिजे. मग असं मनात आलं की आपलं हे बरं आहे, मग मधला मार्ग कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. म्हणजे त्याच्यात माता पिताही आला, कृष्णही आला, म्हणजे कालाही झाला, गुरुही आला. आणि खरं म्हणजे सगळ्यात अगोदरचे गुरु कृष्णच आहे नाही का, असं म्हटलेलं आहे. वसुदेव सुतम देव कंस चानूर मर्दन देवकी परमानंदम कृष्ण वंदे. बाकीचे सगळे गुरु आणि श्रीकृष्ण जगद्गुरु विठ्ठल. अनेक गुरु असतील. संतांनी त्या गुरु शब्दाची फारच व्याप्ती झाल्यानंतर थोडा उपहासही केला. एक करीती गुरु गुरु असं बहुता भारू शिष्याचा. किती गुरु म्हणजे अनेक गुरु. काही माणसं म्हणतात हे गुरु, हे सद्गुरु, हे श्री गुरु, हे जगद्गुरु, हे आमके गुरु. खूप गुरु आहेत पण महाराज म्हणतात अनेक जरी असले तरी 3 गुरु मध्ये सगळ्या गुरूंचा अंतर्भाव होतो. महाराष्ट्रातली परंपरा आहे. आपण ज्या प्रांतात आहे तो महाराष्ट्राचा प्रांत आहे आणि आपला जो प्रांत आहे तो डोळस आहे. तुम्ही दुसऱ्या प्रांतात गेलो तर कोणी गुरु होऊन बसतं, दुसऱ्या प्रांतात गेलो तर कोणी गुरु होऊन बसतं आणि वेड्यासारखे लोक त्या बाबा लोकांच्याच मागे लागतात आणि मग ते मोठमोठे प्रकार होतात भयंकर. टीव्हीवर आपण पाहत असतो उत्तर भारतामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये तसं कधी होणार नाही. कारण इथं महाराष्ट्रातल्या माणसाला साधू संतांनी, देवाने माणसाला डोळे दिले, संतांनी माणसाला नजर दिली. देवाने डोळे दिले, संतांनी नजर दिली. डोळे महत्वाचे का नजर? नजर महत्वाची. अजून सांगू का, दृष्टी महत्वाची आहे का दृष्टिकोन? माणसं म्हणतात त्याचा दृष्टिकोनच तसा आहे. ते हा भूमितीतला शब्द आहे कोण. आपण थोडीफार शिकलेले ना सगळी शाळा आहे का नाही, पोटापुरती. अजून गुरुजी तर बसलेले. भूमितीमध्ये असतो कोण, तसा दृष्टिकोन आहे. अर्थात एखाद्या अँगलने एखाद्या गोष्टीकडे पाहणं, अर्थात आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची धारणा करून जेव्हा आपण त्या गोष्टीकडे पाहतो ना, ती वस्तू कशी आहे हे महत्वाचं नाही, आपण त्या वस्तूकडे पाहताना धारणा काय करतो ते महत्वाचं आहे. आणि ध्यानामध्ये ध्येयानुसार ध्यान, याला आंग्र ध्यान, त्या धारणेचा तो प्रकार आहे. तर आपण ज्या वस्तूकडे जसं पाहतो, उदाहरणार्थ एखाद्या माणसाबद्दल जर आपण चुकीचं ऐकलेलं आहे, तो माणूस खूप चांगला आहे, माणूस खूप चांगला आहे, पण त्याच्याबद्दल जर आपण चुकीचं ऐकलेलं आहे तर आपण पाहताना त्या माणसाकडे चांगला माणूस म्हणून पाहणारच नाही. का पहा, माणूस खूप चांगला आहे पण चांगलं पाहणार नाही. कशामुळे? त्याच्याबद्दलचा दुराग्रह अथवा पूर्वाग्रह आपल्या मनात कुणीतरी घालून दिलेला आहे. त्याचा परिणाम असा आहे की व्यक्ती चांगली असली तरी चांगली म्हणून आम्ही पाहत नाही. हा दोष कोणाचा आहे? दृष्टी ही नैसर्गिक आहे, तिचा काही दोष नाही. डोळे नैसर्गिक आहे, दृष्टी सुद्धा नैसर्गिक आहे, तिचा काही दोष नाही. पण आपण करून ठेवलेला जो दुराग्रह अथवा दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे. आणि मला वाटतं श्री गुरु या शब्दाची गरज माणसाच्या जीवनात फक्त एवढ्याच गोष्टी करताय. गुरु कशा करता? आपल्या बोरला पाणी लागावयाच्या करता? अजिबात नाही.
दुसऱ्या संप्रदायात असेल, वारकरी संप्रदायात तरी नाही. विठ्ठला गुरु कशा करता? आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं याच्याकरता. आता काही गुरु मदत करतात, त्याच्यात केली पाहिजे जर स्वाभाविकपणाने झाली तर. गुरु कशा करता? आपल्या संसारातल्या गोष्टी आपल्याला प्राप्त व्हाव्या याच्याकरता. काही माणसं म्हणतात आम्ही त्यांना गुरु केल्यापासून आमचं बरं झालं, आमचं बरं झालं. मग तुकाराम महाराज म्हणले तुमचं बरं झालं तर आमचं वाटोळ कशामुळे? महाराज म्हणले जर तुमचं बरं झालं तर आमचं वाटोळ कशामुळे? याच्यामुळेच आहे की एक व्यवहाराची प्राप्ती जी असते तो प्रारब्धाचा भाग असतो आणि आपल्या परिश्रमाचं ते फळ असतं. पण श्री गुरु कशा करता? जीवनामध्ये आपल्याला योग्य असणारा दृष्टिकोन ज्याच्यामुळे आपल्या जीवनात मिळतो त्याला गुरु म्हणतात. आणि जो दृष्टिकोन देतो, आता माझा दृष्टी दे पांडुरंगा माय बाबा, शरण मी आलो तुझ निवारो मी बाबा, अंजनले वोने कधी मार्ग सोपा जाईन सिद्ध पंथे अवघ्या गतील खेपा. आणि काय झालं पाहिजे? एवढंच झालं पाहिजे, जाईल सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. गुरु कशा करतात? खेपा चुकवण्या करतात. मला वाटतं आजच्या अभंगामध्ये ते पद आलेलंच आहे, उतरी पहिलं पारू कृष्ण माझा. या पहिलं या भवसागरातून पार झालं पाहिजे. आणि कोण पार करतं? तर त्याच्यातून पार करणारे दोनच आहे, एक भगवंत आणि दुसरे संत अर्थात श्री गुरु. विठ्ठल शिकलेले लोक आहेत, काळ बदललेला आहे. अलीकडे लोक गुरु म्हणलं तरी माणसं म्हणतात गुरुचं काय, आपल्याला काय डोकं नाही का? आपल्याला देवानं बुद्धी दिली नाही का? मग देवाने आपल्याला बुद्धी दिली, ज्ञान दिलं, मग दुसऱ्याच ऐकलं पाहिजे का? गुरु कशा करता? त्याचं उत्तर सोपं आहे. जरी आपल्याकडे बुद्धी असली, जरी आपल्याला समजत असलं, जरी आपण शिकलेलो असलो तरी सुद्धा आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असल्याशिवाय, त्याला व्यवहाराच्या भाषेत रोड मॅप म्हणतात. कोणता मॅप? रोड मॅप. आपण रोडला निघालेलो आहे पण ते मोबाईल लावूनच चालवावं लागतं. आता मॅप आलेले मोबाईल मध्येच आलेले, ते लावून जर चाललं तर चुकण्याची भीती अजिबात नाही. याच्याकरता थोडसा आध्यात्मिक विचार. माऊली म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्यांचाच परिचयाचा विषय आहे. असं म्हटलेलं आहे की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या माये वये प्रपद्यन्ते मायाम येतां तरंती ते. या सगळ्या श्लोकामध्ये येताम माया ती तरंती, या मायेतून कोण तरतं? भगवान म्हणले ती सोपी नाही. दुरत्या तरण्याकरता अत्यंत अवघडे. माऊली म्हणतात येत मोहिलेगा क्रांतदर्शी. विठ्ठल ही माया फार अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणले देवा तू बाकीचं काहीच करू नको आमच्याकरता, एकच कर. काय म्हणले देवाला? तू आमच्याकरता काहीच करू नको, एकच कर, फक्त तुझी ही जी माया आहे ना तिला आवर. संभाळ संभाळ
सांभाळी आपुली हे मला वाटतं सत्य तो विठ्ठला याचं ते ध्रुवपदच आहे. त्याच्यामुळे सांभाळी आपुली हे माया. तुला जर काही आमच्यावर उपकार करायचा असला तर एवढाच कर. तू बाकीचं तुला आम्ही काहीच मागणार नाही. पाऊस वेळेवर पडू दे ते म्हणणार नाही, जास्त पडू दे कमी पडू दे तेही म्हणणार नाही बरं. पीक किती येऊ दे त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. तब्येत चांगली राहू दे त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही. पण तुझ्याकडे एकच तक्रार आमची, काय तू आमचं काहीच करू नको, फक्त तुझं कुत्र आवर म्हणजे झालं. ठीक आहे. लोक म्हणतात भीक वाढू नको पण कुत्र तरी सोडू नको, असंच आहे. तसं तुकाराम महाराजांसारखे परखड साधू आहे. ते देवाला म्हणले तुझ्याकडून तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे गोडी चिंतनाची. आम्ही तुझं चिंतन करतो म्हणजे आम्हाला तुझ्याकडून काही फार मिळवायचं आहे असा गैरसमज तू करू नको. कधी कधी एखाद्याला खाली वाकून राम राम जर केला आपण जास्त नमस्कार तर समोरच्या आधीच धाक पडतो. एखाद्याला नुसतं चहा घ्या म्हणलं तरी धाक पडतो. ही चहा पाजतात म्हणजे आपल्याला काहीतरी मागतात काय, कारण सगळ्याच्या नजरा सामान्यच आहेत ना. तसं आम्ही तुझं चिंतन करतो म्हणजे देवा तुला अजिबात धाक पडू देऊ नको की आम्ही तुझं चिंतन करतो म्हणजे बाकीच्या लोकांसारखंच आमचं आहे. आता यावर्षी म्हणले बा माणसं की पंढरपूरला खूपच जास्त गर्दी होती. बापू आम्ही इमानदारीने सांगितलं की आम्ही थोडं गर्दीच्या आधीच मागं फिरलो, जाऊन आलो, गर्दीत थांबलो नाही. तर बापू म्हणले एकादशीच्या दिवशी आम्ही आंघोळीला निघालो पण इतकी लोटालोटी झाली की जे बाजूची दुकानं होती तेच मोडून दिले सगळे. ते म्हणले बाकीचे पाल पडले लोक, आम्ही आंघोळी न करताच मागं निघून आलो. त्याच्याकरता दुसरा पर्याय दत्तो 3 वाऱ्या आहे नाही का, आषाढीची वारी कार्तिकीची वारी, दुसऱ्या 2 वाऱ्या आहेत चैत्राची वारी आणि माघ वारी. आता वारकरी मंडळीने विभाग करून घेतला पाहिजे, ती शासनानंच करून दिला पाहिजे. मराठवाडा आणि खानदेशीकडचे ना ते एका वारीला, तिकडचे ते दुसऱ्या भागातले कोल्हापूर सोलापूर ते एका वारीला, तिकडचे नाशिक हे असं नाही दुसऱ्या एका वारीला, ते कर्नाटक असतील आंध्र असतील तिकडचे मग ते 4 वाऱ्यात असं डिवायडेशन केलं पाहिजे. मग तिकडच्या दिंड्या या वारीला त्या सगळेच जर आषाढीला गेले तर त्या पंढरपूरच्या सगळ्या जागेची क्षमता जेवढी आहे तेवढेच माणसं त्याच्यात बसतील. चंद्रभागेची क्षमता जेवढी आहे, दर्शनबारीची क्षमता जेवढी आहे तेवढीच, पण त्याच्यापेक्षा जास्तच गर्दी झाली तर मग त्यालाही काहीतरी विलाज केला पाहिजे. त्याच्याकरता मग कशा करता निघाला विषय, सांभाळी आपुली हे माया. विषय असा चालू आहे की एवढी गर्दी झाली तर रुक्माई देवाला म्हणले हळूच, ते म्हणले काय पावर आहे तुमची, काय म्हणले रुक्मिणी पांडुरंगाला तुमची किती ताकद आहे की कोणाला पत्रिका नाही, कोणाला आमंत्रण नाही, कोणाला जाण्याबद्दल बळजबरी नाही, तरी सुद्धा म्हातारे माणसं, थकलेले माणसं, आंधळे माणसं, पांगळे माणसं सुद्धा, ज्याला चालता येत नाही ते सुद्धा वारीला. आणि हे सगळे लोक श्रीमंत गरीब शिकलेले अशिक्षित सगळा समाज तुझ्याकडे येतो. बरं सगळ्या जाती धर्माचे त्याच्यात कुठला भेद नाही, अगदी मुस्लिमापासून तर सगळ्यांपर्यंत शीख लोकांपर्यंत. म्हणजे एवढं तुमचं सामर्थ्य आहे की किती मोठा भक्त समुदाय तुझा आहे, आज सगळे देव तुझे भक्त आहे. काही माणसं आता चर्चा करताना म्हणतात की महाराज समाज आता देवाकडे जास्त वळाला, कशामुळे किती गर्दी होते वारीमध्ये तेवढीच, दिंडीमध्ये तेवढीच, देवाला तेवढीच. डोंगरात जरी नात असले तरी गुरु पौर्णिमेला माणसं आलेच नाही एवढे. म्हणजे माणसं आता काय झाले, भाविक झाले. मला वाटतं माणसं भाविक झाले म्हणजे ज्ञानी झाले का असा प्रश्न अजून बाकी आहे. म्हणजे त्याच्यावर मी काही उत्तर देतो असं तुम्ही गृहीत धरू नका, कारण तेवढा अधिकार मला नाही की मी त्याच्यावर काही उत्तर देऊ शकेल. पण प्रश्न आहे सगळ्यांकरता की माणसं भाविक झाले म्हणजे ज्ञानी झाले का. अजून सोपं सांगू का, भाविक झाले म्हणजे भक्त झाले का असा प्रश्न जर विचारला तर मला वाटतं उत्तर नकारार्थीच द्यावं लागणार आहे. विठ्ठल मला एक गोष्ट आठवला प्रसंग म्हणून सांगतो. काय झालं, अशी वारी झाली आळंदीची, कार्तिकी वारी झाल्यावर आमचे एक मित्र आहे ते दत्ताबुवा म्हणून, तुमचे नाव करीच आहे, दत्तू महाराज रट्टे महाराज, ते बेटात राहिलेले. मग ते नारायणगिरी महाराज होते तेव्हा.
मग ते वारी झाली का महाराजांच्या दर्शनाला यायची बेटा. ते म्हणायचं चला आमच्या गुरुजींचं दर्शन घेऊन जातो आम्ही वारी जाते. राहतात आळंदीत, पण पहिले लहानपणी बेटात राहिले. त्याला म्हणलं चला महाराजांचं दर्शन तुमच्या बरोबर आम्हालाही मिळालं. त्यांच्या गावाला मुक्काम केला, जवळच गाव बेटाच्या. मग सकाळी सकाळी बेटात आलो, महाराजांचं दर्शन केलं. महाराज बसले बसले म्हणले मग काय महाराज कुठून आले तुम्ही सगळे? अजून 1-2 जण होते ते. मग ते पुढे गेले दत्तात्रय महाराज. मग त्यांना ओळखलं. ते म्हणे हा आळंदीतून आले होते, बसा बसा. ते तिथल्या विद्यार्थ्यांना म्हणले पोरांनो हे आळंदीचे महाराज लोक आले, यांना चहा पाणी बघा काहीतरी असं म्हणले. महाराज बसले. नंतर महाराजांनी पुढे विचारलं. ते म्हणले मग बुवा किती गर्दी होती यावर्षी आळंदीमध्ये? ते दत्तात्रय महाराज म्हणले काय बाबा यावर्षी एवढी गर्दी होती महाराज, विचारायचंच नाही, दर वर्षापेक्षा खूप जास्त गर्दी. महाराजांनी पुढचा प्रश्न विचारला. ते म्हणले एवढी गर्दी होती तर त्याच्यात खास वारकरी किती होते? त्याच्यात वारकरी भक्त किती होते एवढ्या गर्दीमध्ये? ते म्हणले राजा लोक नुसती गर्दी करतात, लोक परमार्थ करीत. कोणाचं वाक्य? नारायणगिरी महाराजांचं. जवळजवळ 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 10-15 वर्षापूर्वीची. त्याने अचानक विचारलं की याचा अर्थ आहे की परमार्थाकडं माणसाची शरीराने गर्दी होत असली तरी रुक्मिणी विचारित होती पांडुरंगाला की किती तुमचे भक्त आहे, केवढा समुदाय आणि किती तुमचे सेवक लोक आहे की एवढी लोक सोय गैरसोय न पाहता पंढरपूरला येतात राहतात. देवाने सांगितलं याच्यामध्ये 2-3 वर्ग करावे लागतील. ते म्हणले एक वर्ग आहे माझ्या भक्ताचा, दुसरा वर्ग आहे मजूर लोकांचा आणि तिसरा वर्ग आहे भीक मागे लोकांचा. एक भक्त, दुसरे मजूर आणि तिसरे भीक मागे म्हणजे भिकारी. आपल्या भाषेत भिकारी, मजूर आणि भक्त. रुक्मिणी म्हणली मला काही कळलं नाही. ते म्हणले असं आहे काहीतरी कोणाकडे काम करतो आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी मागतो त्याला काय म्हणतात? मजूर. नाही का? कोणाकडे काम करतो आणि त्याचा मोबदला घेतो त्याला मजूर म्हणतात. बरं, त्याला मजूर म्हणतात. दुसरा एक वर्ग आहे करीत काहीच नाही पण मागत राहतो, त्याला भिकारी म्हणतात. आणि तिसरा एक वर्ग आहे की जो करतो सगळं पण काहीही केलं असलं तरी त्याच्या बदल्यामध्ये 1 कवडी सुद्धा ठेवून काही न मागते असा एक वर्ग आहे की ते देवाकडे काही मागत नाही, दिलं तरी सुद्धा घेत नाही. असा एक वर्ग आहे तो संतांचा वर्ग. काही मागणे हे अमानोची आणि हा तपस्वी जिने त्याचे, हा सगळा प्रकार त्याच्यातला एक वर्ग आहे. महाराज म्हणतात देवाने सांगितलं रुक्मिणी हा वर्ग आहे. खरं म्हणजे बाकीचे भक्त वारीची वाट पाहतात आणि मी भक्ताची वाट पाहतो. कोणत्या भक्ताची वाट पाहतो? हा जो भक्ताचा वर्ग आहे की जो सेवा करतो पण काही मागत नाही. म्हणून तर म्हटलेले कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले. अशा वर्गातला जो आहे कामारी म्हणजे दुसऱ्याकडे काम करणार, बटीक म्हणजे बिना वेतनाचं बिना पगाराचं काम करणार, त्याला बटीक म्हणतात. तो एक अभिशाप आहे, आता ते राहिलं नाही. बरं, बटीक म्हणजे दिली भाकर तर दिली, नाही दिली तरी चालेल, शिळी दिली तरी चालेल, पण मालकाचं काम करीत राहायचं, त्याने सांगत राहायचं, याने करीत राहायचं. मोबदला काहीच नाही, खाण्यापिण्यावारीच आहे आणि खायला सुद्धा देईल याची गॅरंटी नाही, पण तरी करावं लागतं. याला म्हणतात बटीक. पहिला आहे कामारी, मोबदला घेऊन करणारा, बटीक खाण्यावारी करणारा, आणि तिसरा आहे सेवेचा सेवक. कामारी आहे तो मोबदल्या करता करतो
बटीक आहे तो मजबुरीने करतो, बटीक आहे तो मजबुरीने करतो. आणि तिसरा जो आहे ना सेवेचा सेवक, तो फार आनंदाने करतो आणि कुठलीच अपेक्षा त्याला नसते. भगवान म्हणतात तेच फक्त माझे भक्त आहे. मग एवढ्या गर्दीमध्ये ती किती आहे? ते म्हणले रुक्मिणी ती नको विचारू आता, ती किती आहे, कारण ते फारच कमी आहे, फारच कमी आहे. ते शोधून सुद्धा मला सापडत नाही. आणि या सगळ्या वारीमध्ये मी एकच काम करीत राहतो, एवढ्या गर्दीत त्यांना शोधित राहतो. पांडुरंग काय म्हणले, बाकीचे लोक मला शोधतात, बाकीचे सगळे लोक मला शोधतात, योगे शोधतात, जपी शोधतात, ध्यानी शोधतात, त्या मार्गाने. फक्त मी त्यांचा शोध घेत राहतो. माझं एकच काम आहे की ते मला कुठं दिसतात का, आणि त्यांचा शोध मी करीत राहतो. असा एक वर्ग आहे. बाकी दुसरा जो वर्ग आहे तो काहीतरी मोबदल्याची अपेक्षा घेऊन आलेला आहे. तिसरा एक वर्ग आहे त्यांच्याकडं सेवा नसली तरी देवाकडून खूप अपेक्षा आहे. समाजात 3 प्रकारची माणसं आहे. देवाचं काहीच काम करीत नाही, पण एखादी गोष्ट बिघडली तर देवाला शिव्या दिल्याशिवाय राहते. मला वाटतं देव आपल्यावर कृपा करावी अशी जर आपली इच्छा असेल तर आपण त्याची काय करावी, सेवा करावी. चाकरी केल्याशिवाय आपल्याला तो भाकरी देणारच नाही, म्हणून तसा नियम आहे. पण समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत. चला विषय आपला वाढत जाईल. म्हणून जगामध्ये आपला विषय निघालेला होता की दैवी हे शांग गुणमयी मम माया दुरत्या. हे असं कशामुळे होतं? एवढे सगळे लोक आहेत, त्यांच्या भावना चांगल्या आहे म्हणूनच पंढरपूरला येतात. पण जितके पंढरपूरला येतात ना, एकादशीपर्यंत ते एका अशा चिंतेतच राहतात. पण एकादशी झाली की मग फार आनंद त्यांना होतो. पंढरपूरच्या सगळ्या लोकांना आनंद कधी, एकादशी संपली वारीची की लोक आनंदी राहतात. कशामुळे? आता घरी जायचं. मग आनंद कशाचा? हा आनंद आता वारी संपली, आता घरी जायचं याचा आनंद आहे. ते म्हणतात लोकांना घरी जाण्याचाच आनंद आहे. 2 प्रकार आहे. पंढरपूरहून ज्याला घरीच येऊ वाटत नाही तो भक्त आहे बरं का. आणि मध्येच इकडं तिकडं घुसून तोडकं मोडकं दर्शन घेऊन लगेच पिशव्या सावरून राहतो. आपलं झालं बुवा, आपलं झालं बुवा, असा जो म्हणतो ना. भगवान म्हणले एकदा निवडा बाजूला, माझी गडी कोण कोण आज काल आहे ना, त्याच्यामुळे देवाने ती गडी वेगळी केलेली. निवडा भिन्न या गाभरी याच्या मोडा काळा ही माया आहे. सगळे लोक देवाला मानित असले तरी, सगळे लोक भक्त असले तरी, समाजामध्ये एक विशेष आहे. जे माणसं ज्यांच्या घरात काही धार्मिक संस्कार आहेत ते तर धार्मिकच आहे, पण ज्यांच्या घरात काहीच संस्कार नाही ते सुद्धा धार्मिक आहे. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, रुद्राक्ष माळ आहे, कपाळाला गंध आहे, जे देवाची काही भक्ती पूजा करतात ते भाविक आहे. पण ज्यांच्या गळ्यामध्ये माळ नाही, जे कधी काही करताना दिसत नाही, वारी करताना दिसत नाही, ते पण भाविक आहे. कारण भक्ती हा जो गुण आहे ना, तो ईश्वराने स्वाभाविक सगळ्या माणसाच्या आतमध्ये दिलेला आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की माऊली म्हणतात जगडंबर निखिळ स्वभावताच भजनशील आयशे निसकळ. जगडंबर निखिळ आणि श्रद्धेचाची केवळ ओतलाशी. सगळ्यात श्रद्धा नावाची जी गोष्ट आहे ना, ते प्रत्येक माणसाच्या आतमध्ये, सामान्य श्रद्धा सर्वांच्या आतमध्ये असली तरी सुद्धा तेवढ्यावरच ते माणसं. फक्त एक आहे, त्या श्रद्धेला वाट दाखवणारा कोणीतरी मिळाला पाहिजे. असं आहे. परमार्थाकरता, देवाच्या प्राप्ती करता, संसाराच्या निवृत्ती करता, भगवंताच्या प्राप्ती करता असावं लागणारं जे भांडवल आहे ते ईश्वर दत्त सगळ्या माणसाकडे आहे. म्हणजे स्वाभाविक आहे, ईश्वराने ते सगळ्यालाच दिलेलं आहे. तुम्ही किती ज्याला आपण पापी समजतो ना, असा माणूस असू द्या, पण तोही धार्मिक असतो.
मला वाटतं शेवटचं टोक वाल्या कोळ्या आहे. शेवटचं टोक कोण आहे? वाल्या कोळी. अशा जंगलातच राहायचं, वाटमारी करायचं. पण त्यांनी इतके माणसं मारले की ते असं म्हणतात बा, एक माणूस मारला का तो एक खडा उचलायचा आणि एका रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 म्हणतात. मोजले कोणीच नाही. आता रांजणच मोजले नाही तर खडे कोण मोजीत बसला एवढे? याचा अर्थ आहे की त्याने इतके माणसं मारले, अनगिनत एवढे मारले. तर ते एक महाराज आहे, त्यांनी तास सांगितलं होतं, ते म्हणले नुसते माणसं मारल्यावर तो खडा टाकीत नव्हता. असे आपल्यासारखे सामान्य मारल्यावर तो खडाही टाकीत नव्हता आणि पाहतही नव्हता, तो फक्त मारून टाकायचा. पण एखादा विद्वान ब्राह्मण कोणी असा मारला तर मगच तो खडा टाकायचा. म्हणजे विशेष माणूस मारला, एखादी ब्राह्मण मारला मग खडा टाकायचा. आणि असे इतके रांजणं भरलेली होती, एवढा मोठा पापी होता. तुम्ही त्याला चांगलं म्हणण्याची काही त्याच्याकडे आता गुंजाईश आहे का? जो माणसंच खलास करून इतकी मारित राहतो, त्याचा धंदाच आहे रोज माणसं मारण्याचा. त्याला चांगलं म्हणायची काहीच नाही. पण काहीच नसली तरी त्याच्या आतमध्ये एक सद्गुण सापडतो. काय सद्गुण सापडतो? जांभळीवाली. मी आल्यापासून पाहायला लागलो, त्याच्यामुळे आता शेवट आठवण द्यावं म्हणले. रोपापासूनच काय चालू होतं माझं? सद्गुण चालू होता. ते आमचे महाराज गाडी जांभळे दिल्यावर मी त्याला म्हणलो सकाळी तुम्ही नाश्ता करीत जाऊ नका, जांभळे येतात तुम्हाला. जांभळे म्हणजे फार वाईट गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. आणि कीर्तनात तर सगळ्यात वाईट. जांभळे देण्याचा अर्थ असा होता की ते चाललं म्हणून चाललं, आपलं संपणं म्हणून चाललं म्हणून चाललं, संपत नाही म्हणून चाललं. दुसरं चालू होतं वाल्या कोळ्याचं. त्याला नारद मुनी भेटले आणि नारदाने सांगितलं, वाल्या, आता त्याचं अगोदर काय व्हायचं ते रोजच्या प्रमाण होऊन गेलं, ते तुम्हाला माहितच आहे. पण तू हे जे करतो ना, ही गोष्ट चांगली नाही. कशामुळे? तो म्हणला माझा व्यवसाय. म्हणजे मग मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नारद म्हणे, बुवा मला वाटतं या जगात सगळ्यात चांगलं काम आहे देवाचं भजन. आता एक साधू दुसरं काय सांगणार आहे? नारदासारखा महर्षी भगवत भक्त दुसरं काय सांगणार आहे? तो म्हणला, माझ्या दृष्टीने या जगामध्ये सगळ्यात चांगलं देवाचं भजन. बरं का टोपीवाले काका, त्यांचंच नाव कशामुळे घेतलं तुमच्या ध्यानात आलं असेल परत. म्हणलं या जगात सगळ्यात चांगली गोष्ट जर काय असेल तर देवाचं भजन. मान्य आहे ना आपल्या सगळ्याला, पण देवाच्या भजना इतकं चांगलं या जगात दुसरं काहीच नाही. मग ते म्हणले, मी फक्त एवढंच काम करतो, आपल्या गळ्यात विणा आहे आणि हा विणा वाजवीत राहतो, फक्त देवाचं नाव घेणे, याच्यापेक्षा दुसरं काम. ते म्हणले, वाल्या कोळी म्हणला, नारदा तुमचं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. तुमचं वेगळं कसं आहे? तुमचं काय मार्गानं पुढं, जिथं 2 घास मिळाले खाल्ली का निघाले पुढं राम राम करी. तसं आमच्या पाठीमागं परिवार आहे, प्रपंच आहे, आम्हाला हे सगळं करावं लागतं. पण वेड्या प्रपंच जरी असला, पोट जरी असलं, परिवार जरी असला, तरी तू जे करतो ना ती गोष्ट चांगली नाही. वाईट केल्याने वाईट गती भोगावी लागणारी, कर्माचे फळ सगळ्याला भोगावे लागतात आणि जो कर्म करतो ना त्यालाच भोगावे लागतात. यथा धेनू सहस्रेषु, शास्त्राने त्याचं वर्णनच केलेलं आहे. जसं 1000 गायीमध्ये सुद्धा तिचं वासरू बरोबर त्याच गायीला जाऊन पितं, तसं हे कर्म तुम्ही एवढे लोक असू दे, ज्याने जे कर्म केलं ना त्या कर्माचे फळ बरोबर त्याच माणसाला भोगायला मिळणार आहे. ज्या माणसाला समाजात काहीतरी भोगायला मिळतं ना ते त्या माणसाचे कर्माचे फळ आहे. त्याच्यामध्ये दुसरे लोक वाटेदार अजिबात होत नाही. त्याच्यामुळे ज्या कुटुंब करता तू हे करतो ना, ती कुटुंब तुझ्या पापात सहभागी होणार नाही. ही गोष्ट नारदाने वाल्या कोळ्याला सांगितली. मी आपल्या सगळ्यांना सांगतो, म्हणजे वाल्याचं सांगतो, तुमचं नाही सांगत. वाल्या कोळ्याला सांगितलं आणि वाल्याने ते ऐकलं. मला वाटतं आपल्यापेक्षा तो नक्की चांगला होता. आपण ज्याला वाईट समजतो ना तो आपल्यापेक्षा चांगला माणूस होता. त्याला एकदाच सांगितलं,
बरोबर ना दत्तू? वाल्या कोळाने फक्त किती वेळा प्रवचन ऐकलं? कीर्तन नाही, फक्त प्रवचनच. किती वेळा? एकदाच. आणि किती वेळ? फक्त ती सुद्धा 1 मिनिट आणि 2च वाक्य. तू जे करतो ना, तुझ्या पापामध्ये तुझ्या घरचे सहभागी होणार नाही. ज्यांच्या करता तू हे करतो ना, त्याच्यामुळे तुला अनेक जन्म दुःख भोगावं लागणार आहे. एकदा सांगितलं. आणि वाल्या कोळ्याने एकदा सांगितल्या बरोबर तो वाल्मिक ऋषी झाला. मला सांगा, वाल्या चांगला का आपण चांगलं? एक शेठजी होते, ते नेहमी कीर्तन प्रवचन सत्संग ओळखीचे होते. त्यांना म्हणलं, शेठजी काय भावी की तुम्ही एवढा मोठा तुमचा उद्योग धंदा असून सुद्धा तुम्ही सारखं ऐकतात, कधी तुमच्या मुलाबाळाला घेऊन येत नाही, येताना दिसले नाही, तुम्हीच दिसतात कायम एकटे. ते शेठजी म्हणले, महाराज आमचे पोरं अजून आमचे इतके पक्के नाही झाले. हे तर आम्हीच आहे फक्त की तुमचे कीर्तन प्रवचन किती ऐकले तरी आम्ही बदलत नाही, कारण आमची तेवढी ताकद आहे. आमच्या पोरांमध्ये एवढी कॅपॅसिटी नाही. कदाचित त्यांनी जर तुमचं ऐकलं, त्यांच्या बालमनावर तुमच्या या शब्दाचा परिणाम झाला, तर आमच्या उद्योगधंद्याचं कसं होणार आहे? त्याच्यामुळे आम्ही पक्के असल्यामुळे आम्ही ऐकत राहतो. मी हे त्या शेठजीचं सांगतो, तुमचं त्याच्यात अजिबात माणूस पापी असू द्या, पुण्यवान कोणी असू द्या, स्वाभाविक जी श्रद्धा आहे ईश्वराने सगळ्यांच्या आतमध्ये दिलेली आहे. बस आजच्या कीर्तनाचा मुद्दा आहे. आज हे गुरुपौर्णिमेचं कीर्तन असल्यामुळे गुरु शिष्याचं काहीतरी सांगितलं पाहिजे. मला वाटतं माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक कोणीतरी असावा लागतो. माणूस चांगलाच आहे, त्याची व्यसनं वाईट असतील, त्याच्या सवयी वाईट असतील, त्याची संगती वाईट आहे, पण जगामध्ये एखादा माणूस वाईट आहे अजून असं कोणीच म्हटलं नाही. विश्वनिर्मितीचं एक सूत्र आहे की या जगामध्ये वाईट गोष्ट ईश्वर कधीच निर्माण करीत नाही. परत एकदा सांगतो, या जगामध्ये वाईट गोष्ट, वाईट व्यक्ती ईश्वर कधीच निर्माण करत नाही. ती गोष्ट जर खरंच वाईट असती तर ईश्वराने ती बनवलीच नसती. ज्या अर्थी ईश्वराने बनवली त्या अर्थी ती गोष्ट चांगलीच आहे. आणि वेदांतामध्ये एक सिद्धांत आहे, ज्याला आपण संसार म्हणतो ना, ईश निर्मित संसार हा माणसाच्या दुःखाला कारण नाही. ईश निर्मित जी सृष्टी आहे याला प्रपंच म्हटलेलंच नाही. हे जंगल आपल्याला दिसतं, ही झाडं दिसतात, आपले घरं दिसतात, गावं दिसतात. माणसं ही ईश निर्मित सृष्टी आहे. आणि ईश निर्मित सृष्टी माणसाच्या दुःखाला कारण नाही. ती शरीर यात्रा चालण्याचं साधन आहे, हे जग चालण्याचं साधन आहे. मग कोणता संसार माणसाच्या दुःखाला कारण आहे? आपण नेहमी ऐकत आलो तो, जो आपल्या मनामध्ये आपण ज्या कल्पना करतो ना, त्या कल्पनेचा संसार आपल्याला बाधक आहे. म्हणून संतांनी गोड सांगितलं, साधी कल्पना कल्पनेची सासू म्हणजे संसार. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. महाराज म्हणतात ती कल्पना रूपी जी सासू आहे, कल्पना इथे बसलेली असं एखादी ती नाही, नावाची असू शकते, पण कल्पना म्हणजे आपल्या आतमध्ये असणाऱ्या. म्हणून सांडी अथवा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. मला वाटतं या काळात मुक्ताबाई त्यांच्या गुरु झाले, कारण मुक्ताबाई सगळ्यांच्याच गुरु आहेत. म्हणून तर असं म्हटलेलं आहे की मुक्तपणे मुक्त आणि श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्व माझी वरिष्ठ मुक्ताबाई.
मुक्ताबाईच्या नंतर कोणीच नाही सगळं. म्हणून तर चांगदेव महाराज किती मोठे योगी असले तरी चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मला वाटतं मुक्ताबाई आई आहे, श्री आहे, पण ती किती छोटी आहे पुन्हा, तरी सुद्धा गुरु झाले कोणाचे? 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, 1400 वर्षाचा महायोगी, महान असणारा योगी महात्मा, पण त्यांच्या गुरु झाल्या मुक्ताबाई. मला वाटतं या बाई शब्दात ताकद, बाई शब्दात ताकद. तर खरं म्हणजे बाई सगळ्याची गुरु राहते, फक्त ती मुक्ताबाई राहत नाही ही अडचण. तर तुम्हाला किती पटलं न पटलं मला काही त्याचा अंदाज नाही एवढा, म्हणजे अनुभव नसल्यामुळे अंदाजही कमी, पण अनुमान करायला काही हरकत नाही, अनुमान करायला काही हरकत नाही. म्हणून बाकीचे सगळे गुरु तुम्ही किती करू द्या, ते म्हणतात आमचे हे गुरु, ते आमचे सद्गुरु, ते तमके गुरु, काही माणसं तुम्हाला गुरुस्थानी म्हणतात. तुम्ही सगळ्यांना जरी गुरु केलं तरी आम्हाला माहिती आहे सगळ्यांचे गुरु झाल्यावर तुमचा शेवटचा एकच महागुरु आहे, त्याचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, याचा आम्हाला पक्का अंदाज आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईचा गुरुत्वाचा स्वीकार केला. गुरुत्वामध्ये वयाचा विचार नसतो, गुरुत्वामध्ये कुठल्या भेदाचा विचार नसतो, श्री पुरुषत्वाचा विचार नसतो, जातीधिकाचा जो विचार कधीच मावळलेला आहे तो फारच मागा असतो, तो फार क्षुल्लक आहे, निम्न आहे, खालच्या थरावरचा आहे. मोठमोठ्या असणाऱ्या महापुरुषांनी कोणी कोणाला गुरु करायचं त्याच्याकरता तो सगळा विचार दिलेला आहे. मला वाटतं शुकाचार्य ब्राह्मण आहे, शुकाचार्य महायोगी आहे, शुकाचार्य परमहंस आहे, शुकाचार्य परमहंस आहे, आणि शुकाचार्य सगळ्या संन्याशांचे गुरु आहे. आता त्यांचं जे पद आहे शुकदेवाचं, त्याच्या पलीकडे पदच नाही. ज्याला आपण उच्च श्रेष्ठपणा म्हणतो ना, त्याच्यापेक्षा दुसरा वर्गच नाही. जो आईच्या गर्भातच किती दिवस राहिला? 12 वर्ष, नाही का? यम प्रव्रजंत मनोपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मय तया तरवो विनेदुस्तम सर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. ते आहे ते एवढे व्यापक आहे की या सगळ्या सृष्टीमध्ये त्यांना सृष्टी दिसतच नाही. जन नोहे हा अवघा जनार्दन. या सृष्टीमध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्याच्याकरता त्यांच्या चरित्रातच विचार आलेला आहे, तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. इतका व्यापक असलेला महात्मा आहे. आणि मला वाटतं माणूस सगळ्याच क्षेत्रामध्ये जातीने श्रेष्ठ आहे, वयाने बालक आहे, विचाराने महाप्रौढ आहे, जन्माने सिद्ध आहे आणि शुद्ध आहे. आता कमी कुठलीच नाही. डोळे झाकले तरी समाधी लागते आणि डोळे उघडले तरी देवच दिसतो. आता काही करायचं बाकी राहिलं का? काहीच राहिलं नाही. बस मग जन्म झाल्याबरोबरच चालते झाले घरातून का? गरज काय? ते म्हणले विश्वची माझे घर, नाही का? आकाश मंडळ पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते म्हणले बस असंच आहे. मग सगळं असं असलं तरी काही बाकी राहिलं का? ते बोलले काहीच राहिलं नाही. पण तरी सुद्धा आज गुरु पौर्णिमा आहे. त्यांचे वडील व्यास म्हटले. आजच्या पौर्णिमेचं नाव आहे व्यास पौर्णिमा. व्यास म्हणजे वक्ता, एक अर्थ आहे. व्यास म्हणजे गुरु, आणि या सगळ्या गुरूंचा अंतर्भाव महामुनी व्यासांमध्ये होतो. सगळ्या मोठे गुरु आचार्य जर कोण असतील तर व्यास आहे या पृथ्वीवरचे. म्हणून व्यासाय विष्णू रूपाय, भगवान विष्णूच गुरु होऊन या जगात आले. आणि जगात जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आहेत या सगळ्या ज्ञानाचे वाटप व्यासांनीच केलेले. असे असणारे व्यास.
आणि त्यांचे पुत्र शुकाचार्य, पण त्या शुकाचार्यांचा थोडासा अधिकार त्यांच्यापेक्षा जास्त नाही का. बाप से बेटा सवाय, शेराला सवा शेर, बापापेक्षा. असे व्यास माऊली म्हणतात की हे जे सगळं जगातलं ज्ञान आहे ना, भूगोल, खगोल, इतिहास, पुराण, शास्त्र, वेद, वेदांत आणि हे सगळे दर्शन, अमुक धमुक, हे म्हणजे सगळं व्यासांचं उष्ट आहे. म्हणजे मूळ त्या सगळ्या ज्ञानाचे करते व्यासच आहे. आणि व्यासोष्टिष्ट उच्छिष्ट त्रयम जगत, हे सगळं त्रैलोक्य व्यासांचं उष्ट आहेत. म्हणून व्यासांचं वर्णन, आज व्यास पौर्णिमा आहे, गुरु पौर्णिमा म्हणजे व्यासांचं वर्णन करायचं असतं. असे जे व्यास आहे ते कसे आहेत, एक श्लोक त्यांच्याकरता सांगतो. असं म्हटलेलं आहे की अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहोर परो हरी अभाल लोचन शंभू भगवान बादरायणी. बादरायणी म्हणजे व्यास. अचतुर्वदन ब्रह्म, वदनो ब्रह्म, ज्याला चार तोंड नाही पण तो ब्रह्मदेवच आहे, एक तोंडाचा ब्रह्मदेव. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहोर परो हरी, ज्याला चार हात नाही पण तो विष्णूच आहे, दोन हाताचा. आणि आभाल लोचन शंभू, ज्याच्या कपाळावर तिसरा डोळा नाही पण तो भगवान शंकरच आहे. असा जो आहे तो कोण आहे, भगवान बादरायण म्हणजे व्यास. मला वाटतं कोण आहे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे व्यास आहे. म्हणून मी श्लोक अगोदर सांगितलेलाच होता, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू आणि गुरुर देव महेश्वरा. त्याची संगती आताशी जुळली. मग गुरु ब्रह्मा आहे, ब्रह्मा काय करतो, सृष्टीची निर्मिती करतो. मग गुरु ब्रह्मा कसा असू शकेल, गुरु काय विश्व निर्माण करतो का. गुरु ब्रह्मा याच्यामुळे की माणसाच्या ठिकाणी सद्गुणाची सृष्टी श्री गुरुमुळेच निर्माण होते. कोणती सृष्टी, सद्गुणाची. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम, पुढचे सगळे गुण. म्हणून आपल्या जवळ जे चांगलं आहे ना ते आपल्याला कोणीतरी दिलेलं आहे, त्याचा अहंकार नसला पाहिजे. ही गोष्ट मी सांगत होतो की त्याचा अहंकार, कारण जे आपल्याकडे चांगलं आहे ते आपण कोणाकडून तरी घेतलेलंच आहे. आपण, मी आता एखादा श्लोक तुम्हाला सांगितला आणि तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवल्या, मला सांगा याच्यात माझं काय. मी तिकडं वाचला तुम्हाला सांगितलं याचा अर्थच आहे की आपल्याकडे जे जे चांगलं असतं ना त्या चांगल्या गोष्टीची सृष्टी श्री गुरु आपल्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणून गुरु ब्रह्मा आहे, सद्गुण निर्माण करतो. आणि गुरु विष्णू कशामुळे आहेत तर जो संरक्षण करतो तो विष्णू आहे, संगोपन करतो, पालन करतो. तर आपल्या ठिकाणी सद्विचार, सद आचाराचं अखंड पालन व्हावं त्याच्याकरता तो श्री गुरु आपल्याला नेहमी काय करतो, जागृत करीत राहतो. संतांचं आणि श्री गुरुचं काम आहे जाग करणं, त्याला मार्गदर्शन करणं, त्याला दृष्टी देणं. श्री गुरु जागृत करीत राहतात. म्हणून गुरु विष्णू आहे. आणि तिसरी गोष्ट, जे दुर्गुण आपल्यामध्ये आहेत, जे वाईट गुण आपल्यामध्ये आहेत, त्या वाईट गुणाचा नाश ते करीत असतात. म्हणून संहार करण्याचं काम कोणाचं आहे, शंकराचं आहे. गुरु शंकर आहे. कोणत्या गुणामुळे, आपल्या ठिकाणी असणारे जे वाईट विकार आहे त्या सगळ्यांना तो भस्म करतो, भस्म करतो. कारण तो कामारी आहे. आणि लाच करू मनोने कोळसा कामू केला, माऊलीने सांगितलं. ऐशिया पैजा महेशा, भगवान शंकराने काय केलेलं आहे की त्या कामाचं म्हणजे त्याला जाळून भस्म केलं. आपल्या ठिकाणी जे दुर्गुण आहे तो गुरु ते दुर्गुण घालवतो म्हणून शंकर आहे. आपल्या सद्गुणाचं पालन करतो म्हणून विष्णू आहे. आणि आपल्या ठिकाणी सद्गुणाची निर्मिती करतो म्हणून ब्रह्मा आहे. म्हणून गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश असं म्हटलेलं आहे. खूप मोठा विचार आहे. तेव्हा गुरु पौर्णिमेच्या माध्यमातून असा दुसरी गुरु आहे. एक विचार ते सांगितला होता की 3 गुरु आपल्याला सांगितलेले. जगद्गुरु, ज्याच्यामध्ये पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आहे, अभंगामध्ये आलेले. आपला विचार आता हे गोळा बेरीज कीर्तन आहे, सगळं मिळून अभंगाचं चिंतन असं तुम्ही गृहीत करा. काल्याचं कीर्तन, गुरुपौर्णिमेचं कीर्तन. तर पहिले जगद्गुरु वसुदेव सुतम देवम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु सांगितलेले आहे जगद्गुरु
अवतार नामयाचा बरं का, हे तिसरे जगद्गुरु आहे. मी अजून दुसऱ्या पायरीवर येणार होतो, तुम्ही एक पाय थोडा जास्त वर टाकला, मधली पायरी राहून गेली आपली. हरकत नाही, अपेक्षित आहे, बरोबर आहे की जगद्गुरु तुका मध्ये 5000 वर्षापूर्वीचे मी श्रीकृष्ण सांगितले. 2500 वर्षापूर्वी बरोबर मधल्या काळात भगवान पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य, आपला भारत नव्हे जगाचे बरेच देश बौद्ध झालेले होते. म्हणजे मधल्या काळामध्ये जो सम्राट अशोकाचा काळ आहे, जी माणसं इतिहास वाचणारे असतील त्या काळामध्ये आपला समग्र देश हा बौद्ध धर्माने प्रेरित झालेला होता. आणि मग त्या काळामध्ये सम्राट अशोक म्हणजे एवढा शूर होता की ते सिकंदरासारखे राजे सुद्धा ज्याने इथून हाणून पळून लावलेले होते. जग जिंकणारे सुद्धा भारतात येऊ शकत नव्हते, एवढे ताकदवान 2 राजे भारतात होते इतिहासात अलीकडच्या काळात. एक आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरे आहे सम्राट अशोक. युद्धाच्या बाबतीमध्ये या 2 राजे आहेत, तोपर्यंत कोणी भारताकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहायचं, इतकी युद्धामध्ये त्यांची सामर्थ्य शक्ती होती. म्हणून ताकद, लोक म्हणतात ना त्या सिकंदराने जग जिंकलं, पण त्या सिकंदराला यांनी पळून लावलं होतं. तो पुन्हा त्याने मागं सुद्धा पाहिलं नाही, पण ते मन पडून गेले लोक. जो जिता वही सिकंदर, खरं म्हणजे जो हारला तो सिकंदर आहे भारतामध्ये, तो जिंकला हे आपल्याला अजून माहितच नाही, कारण आपल्याला खरा इतिहास शिकवलाच नाही. इंग्रज आले आणि आपल्याला खोटं शिकवायला सुरुवात झाली, खोटं शिकवायला. आजही लोक त्या डार्विनचे सिद्धांत मानतात की काल आमच्या कीर्तनात विषय झाला की अगोदर माकड होतं, त्या माकडाचा आधी मानव झाला आणि त्या आधी मानवाचाच मग नंतर माणूस झाला. म्हणजे जुन्या काळात पहिल्यांदा ते माकडच होतं, मग त्याचं ते गोरीला नसतो का आधी मानव, तो झाला आणि त्याच्यानंतर त्याचा काय झाला, हळूहळू माणूस झाला. हा सिद्धांत आहे डार्विनचा आणि तोच पुस्तकात आपल्या सगळ्या मुलांना शिकवले जातो. मला वाटतं इतक्या चुकीचं शिकवणारे आणि एवढ्या चुकीचं मान्य करणारे फक्त भारतातलेच लोक. तुम्ही काही सांगा होच म्हणत राहा. माणूस म्हणजे माकडाची संतती नाही. इतक्या लांब जंगलामध्ये आपण या नाथांच्या परिवारात येऊन बसलो, याचं कारणही आमचे पूर्वज आहे बरं. ऋषी मुनी हे आपले पूर्वज आहे. मानव जातीचा मूळ महर्षी मनु महाराज हे मानव जातीचे मूळ आहे. ब्रह्मदेवाला पहिला पुत्र ब्रह्मदेवाचा, त्याचं नाव मनु, आणि मनु पासून मानवी सृष्टीचा आरंभ झाला, मानवी सृष्टीचा. आणि मनु आणि शतरूपा हा पृथ्वीतला पहिला श्री पुरुषाचा जोड आहे. आणि मनु शतरूपेपासून मैथुनी सृष्टीचा आरंभ होऊन मानव जातीची निर्मिती झाली. म्हणजे आपला मूळ कोण आहे, महात्मा मनु महाराज हे आपले मूळ आहे. म्हणजे ऋषी मुनी हे आपले पूर्वज आहे आणि त्यांची संतती आपण आहे. हे इंग्रजाला खपन का? इंग्रजाला हे सहन होईल का? त्यांनी झालं नाही. काय होतं, एखादा माणूस जर बदलायचा असेल आणि त्याला जर गुलाम बनवायचा असेल तर तो पहिल्यांदा डोक्याने बदलावा लागतो. तुम्ही त्याला काठीने किती बदला, माणूस बदलणार नाही. जेव्हा विचाराने माणूस बदलतो ना तेव्हा माणूस खरा बदलतो. आणि विचाराची गुलामी ही खरी गुलामी आहे. आणि मला वाटतं अजून ती आपल्यातून गेलेली नाही, हे मान्य करावं लागणार आहे. विचाराची गुलामी घेऊनच आम्ही जगतो, कारण जास्त दिवस गुलाम माणूस राहिला ना तर ते संस्कारच त्याच्यामध्ये पडतात आणि ते लवकर जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला तो सिद्धांत, आपल्या धर्मशास्त्राने असं सांगितलं की मानव जातीची निर्मिती. म्हणून मी काय सांगत होतो की आपला विषय तिकडून इकडं आला. हा ते त्याच्या मध्यंतरी आपण ते चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक, त्यांनी इथं सिकंदर सुद्धा हारला, पण तो हारला हे आपल्याला कधीच इतिहासाने सांगितलं नाही. आणि चंद्रगुप्त मौर्य भारतातला जिंकला हे आपल्याला सांगितलं नाही. का? जे जे भारतातल्या माणसांनी केलं ना ते सगळं झाकून टाकलं. मला वाटतं जेवढे शोध लागलेले, घड्याळाचा असेल, विमानाचा असेल, अजून काही गोष्टीचा असेल, हे सगळे शोध, विजेचा असेल, हवेचा जो नियम असेल, वाफेच्या शक्तीचा असेल, लाईटीचा असेल, हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी लिहिलं. आणि ते शोध ते आपल्याला आता वाचायला मिळतं. लोक सांगतात 50 वर्षापूर्वी विमानाचा शोध लागला, 60 वर्षापूर्वी अमुक शोध लागला. खरं म्हणजे हे सगळे शोध पूर्वीच लागलेले. पाण्याच्या प्रेशर पासून वीज निर्माण करता येते हे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. उदकाचे आवेशे लखलखित तेज दिशे. माऊली म्हणतात त्या आवेश म्हणजे प्रेशर.
त्या पाण्याच्या प्रेशरने जो लखलखीत तेज म्हणजे प्रकाश निर्माण होतो, तया विजू माझी असे सलील काही. माऊली म्हणतात ती वीज आहे. आता त्या विजेमध्ये पाणी आहे का? आता विजेत पाणी नाही, पण वीज कशापासून आहे? माऊलीमध्ये पाण्यापासून, नाही का? ते याच्याकरता सांगितलं की या सगळ्या विश्वामध्ये परमात्मा व्यापलेला आहे, पण परमात्म्यामध्ये विश्व नाही हे सांगण्याकरता माऊली म्हणतात की पाण्यापासूनच वीज झाली, पण विजेमध्ये आता काय नाही, पाणी नाही. अशा प्रकारामध्ये हे सगळे शोध आहेत. पण जे आपलं आहेत ना, त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमा आहे. जगामध्ये जेवढ्या प्रकारचं ज्ञान विज्ञान अध्यात्म आहेत ना, हे महामुनी आमचे जे आहेत ना आचार्य त्यांनीच दिलेलं आहे. गणिताचे शोध आम्हीच लावलेले आहे. बाकी सगळ्या गोष्टीचे जे नियम आहेत ते भारतातल्या ऋषीमुनी निर्माण केले. फरक एवढाच आहे, जगातले लोक त्याला वैज्ञानिक म्हणतात आणि भारतातले लोक त्याला ऋषी म्हणतात. विठ्ठल असे जे श्री गुरु आणि संत आहे हे भौतिक जगातल्या गोष्टी तर त्याचं संशोधन करतातच, पण बाहेरचा शोध लावतो तो वैज्ञानिक असेल, आपल्या आतमधला शोध लावतो तो संत आहे, आतमधला शोध लावतो तो ऋषी मुनी. म्हणून आत काय आहे? आत असलेला जो परमात्मा आहे. आत हरी बाहेर हरी, हरी घरी कोंडलेले. या सगळ्या विश्वामध्ये जी गुप्त शक्ती परमात्म्याची आहे त्या शक्तीचं संचालन जगामध्ये त्याचं ज्ञान आपल्याला करून देतो आणि या सगळ्या माईक प्रपंचातून बाहेर काढतो तो श्री गुरु आहे. श्री गुरुचं तेच काम आहे. म्हणून श्री गुरु, मला वाटतं या मूळ श्लोकाचा विचार सुरू केल्यापासूनच आपलं चिंतन वाढत गेलं. मूळ श्लोक असा होता, दैवे हेशांग गुणमयी मम माया दुरते. भगवान म्हणतात या मायेतून तरणं अत्यंत अवघड आहे, फार कठीण आहे. मम माया दुरते, ती माझीच आहे. मम शब्दाने ती माझीच आहे, पण माझी असली तरी माझ्यापर्यंत लोकांना येऊ देत नाही. ते असंच राहतात. पिये मंत्रेचेच राहतात, ती त्यांचेच राहतात, पण ते पिये असे राहतात ना, ते गडकरी म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम. तो प्रकार असाच आहे की ते त्यांचेच असले तरी ते त्यांच्यापर्यंत लोकांना पोहोचू देत नाहीत. कोणापर्यंत? पियेपर्यंत. काही महाराज सुद्धा थोडे मोठे झाले ना तर त्यांचे मध्ये काही एजंट असतात. म्हणजे हा चमचेगिरीचा जो प्रकार आहे तो थेट जुन्या काळापासून आहे, फार शास्त्र पुराणापासून आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये भगवंताने ते कबूल केलं. भगवान म्हणतात हे मीच निर्माण केलेले माणसं आहे, ही माझी संतती आहे. मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी मला प्राप्त व्हावं, पण ती माझी माया अशी विलंगर आहे की ती मम माया, माझीच माया, पण दुरत्या, ती माझ्यापासून या सगळ्या जगाला दूर करते, माझ्यापर्यंत येऊ देत नाही. जर याच्यातून माझ्यापर्यंत कोणाला येण्याची इच्छा असेल, स्वस्वरूपाचं आत्मकल्याणाची ईश्वराची प्राप्ती करण्याची कोणाची इच्छा असेल ना, तर तो त्याच्या बळाने माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कधी पाहतो मी, आपण जर ठरवलं ही सगळी जी देशाची यंत्रणा चालू आहे, सध्याची लोकशाही भयानक आहे, या यंत्रणेमध्ये सामान्य माणसाने जर ठरवलं तर तो त्या सगळ्या गोष्टीला लायक असला तरी त्याला काहीच मिळणार नाही. मग त्याला एजंट धरावं लागेल. लोक म्हणतात ज्याचा वशीला लागला तो नाही तर फाशीला. वशीलाच नसेल तर मग अवघड आहे. तर वशीला, मला वाटतं या जगात सुद्धा उद्धारा करता कुणाचा तरी वशीला लावल्याशिवाय आपण, माऊली म्हणतात, जे स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची शुद्धीची नाही, जे मदमिनाची डोई सगटची गेले. आणि मग पुढची ओवी महत्वाची, येथे एकची लीला तरले. भगवान जे सर्व भावी मज भजली तया आईलाची थडी सरली, माया जाळ सुटण्याकरता. म्हणून या जगातून सोडवण्याचं काम देव करतो. पण का करतो देव तरी? याचं कारण आहे, देवाला आपल्या सगळ्यांची काळजी आहे. कशामुळे? तो आपला मायबाप आहे. अभंगाच्या पहिल्याच, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे माता,
माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आता पहिल्या चरणातच बाज झाला. आता 12 वाजून गेले, बाकीचं सगळं तयार आहे. विनाकारणच आता पुढं काय कार्यक्रम आहे आबा? त्याच्यानंतर महाप्रसाद. मग ते अंदाज घेतला, मला वाटतं नेमकं आहे का नाही. हाय, दही हंडी आहे, महाप्रसाद सुद्धा आहे, म्हणजे सगळंच आहे. तुम्ही काळजी करू नका, फक्त कीर्तन सुटायचा उशीर आहे. तेव्हा अतिशय चांगला उत्सव, म्हणजे खरं म्हणजे आनंद वाटावा अशी जागा आहे. तिकडं आलं की माणसाने खरं, कोणी जर वैतागलं तर तिकडं बाकीच्या भानगडी केल्यापेक्षा इकडे येऊन बसत लोक म्हणतात की ते फार वैतागले मग त्यांनी असं करून घेतलं. तसं करायची काय गरज, इकडे येऊन राहायचं ना. एवढ्या पाठवून देवाने एवढी चांगली सृष्टी बनवली, विनाकारण काही एवढं चांगलं आहे बरं का. तर भगवान माता पिता आहे, श्री गुरु माता पिता आहे बरं का, आणि संत माता पिता आहे. श्री गुरु आणि संत एकच आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबांनी गोड वर्णन केलं. मी अगोदर सांगितलं कीर्तनाच्या सुरुवातीला, गुरु वेगळे देव वेगळा असं नाहीच. दादाने प्रमाणे देऊन झालं आहे का नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुराव. गुरुच देव आहे आणि देवच गुरु आहे, वेगळा नाही. प्रसंगी आपल्या उद्धाराकरता देव हा विशिष्ट तत्वावर असल्यामुळे आणि समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होत असल्यामुळे देव सत्ता वेगळी, जीव सत्ता वेगळी. जीव सत्तेतला माणूस लगेच ईश्वरी सत्तेत जाऊ शकत नाही. अथवा ईश्वराने मदत करायची ठरवली तरी तो जीवाला तशी करणार नाही. फक्त तो संतांच्या माध्यमातून करतो, म्हणजे तो संत होतो. आणि संत श्री गुरु होऊन आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, कारण त्याला माहिती. या मूळ श्लोकामध्ये गुरुचं नाव आलेलं नाही बरं का. ज्या श्लोकावर आपलं चिंतनाच्या अभंगात झालं की मम माया दुरत्या, भगवान म्हणतात की ती माझी माया आहे आणि मी त्या मायेतून सोडू शकतो. ज्ञानोबरांनी आपल्या वतीने त्याच्यात थोडस एक पद जास्तीच लावलं, कारण ज्ञानेश्वरीमध्ये गुरु हा विषय मूळ श्रीमद भगवद्गीतेत जास्त नाही. गुरु हा विषय श्रीमद भगवद्गीतेत जास्त नाही, पण ज्ञानेश्वरीचा कोणताच अध्याय गुरु शिवाय सुरू होत नाही. कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा जेवढी गुरुभक्ती शिकवतात एवढी गुरुभक्ती जगाच्या पाठीवर कोणी शिकवली नसेल नाही. ते मला वाटतं 10वा अध्याय जर सुरू केला तर त्या ओव्या संस्कृत मध्ये मराठी तिथेच कळत नाही. त्या सगळ्या ओव्या काय सांगतात, मंगळ मनी निदाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा नाही, नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तारुण तरतुर्या लालन विला नमो सुभाव भजन भाजना. त्या सगळ्या ओव्यांमध्ये गुरुचं वर्णन आहे. मूळ गीतेत कुठे आहे? मूळ गीतेत नाही. मग गीतेचा प्रबंध ज्ञानेश्वरी आहे, गीतेच्या श्लोकाचा अर्थ ज्ञानेश्वरी आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जी गोष्ट आपल्या आवडीची राहते ना ती मुळात असलीच पाहिजे असं काही नाही. आता काही कीर्तनकाराला जे आवडतं ना, कीर्तनकार तेच जास्त सांगतात कुठल्या गोष्टीत असे. आता त्याचा तुम्हाला कंटाळा येतो, तुम्हाला किती कंटाळा आला तरी कीर्तनकाराला ते आवडत असल्यामुळे तो तेच सांगणार आहे. कारण निसर्ग असा आहे की ज्या माणसाला जे आवडतं ते त्या माणसाला विषय तिथं प्रस्तुत प्रसंग नसला तरी माणूस ते मध्ये आणल्याशिवाय राहत नाही. ज्या माणसाला देव आवडतो ना तो कुठं बसला तरी बसल्या बसल्या देवाचंच काहीतरी काढतो. ज्या माणसाला भजन आवडतं ना ते चर्चा निघाली तेच काहीतरी काढतो. ज्या माणसाला भांडण आवडतं ना तो बसल्या बसल्या म्हणून हे असं करायचं कोणी सांगितलं होतं यांना, असं कोणी सांगितलं होतं, कोणी केलं तसं काही गरज नाही बरं का. करणारे वेगळे, तिथं रुपया द्यायचा नसतो बरं, कोणी सल्ला ऐकणाराही नसतो, पण तो 2 शब्द वाकडे बोलून गेल्याशिवाय ज्याच्या आतमध्ये जे आहे ते. तसं ज्ञानोबरायांच्या आतमध्ये श्री गुरुबद्दल असलेला जो आदर आहे तो पदोपदी व्यक्त होतो. आणि या श्लोकामध्ये गुरुचा काही संबंध नसताना ज्ञानोबरायांनी सांगून टाकला. आता आधी देवाने सांगितलं होतं ना की जे सर्व भावे मज भजले ते आईलाची थडी सरले, जो मला भजतो तो तरुण जातो, हे सांगून झालं होतं. पुढे काही सांगायचं राहिलं नव्हतं. पण तरी सुद्धा ज्ञानोबांनी घातलं जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे काशे. त्याच्या म्हणजे श्री गुरुच्या काशेला जो लागलेला आहे तो या भवसागरातून तरतो. अर्थात मार्गदर्शक या जगामध्ये श्री गुरु असला पाहिजे. कशामुळे? मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु.
म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी या जगामध्ये श्री गुरुचं स्थान कुठे आपल्या हृदयात असावं. अर्थात जे जे मार्गदर्शक आहे ते आपले गुरुच आहे. असं काही नाही की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संत हे मार्गदर्शक आहे, श्री गुरु मार्गदर्शक आहे, पण समाजात व्यवहाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले मार्गदर्शक अनेक असतात आणि ते त्या त्या विषयातले ते आपले गुरु असतात. मग सर्वांचं गुरुत्व आपण स्वीकारलं पाहिजे. गुरुत्व शब्दाचा अर्थ होतो घनत्व अथवा व्यापकत्व. गुरु शब्दाचा अर्थ आहे मोठा, लघु शब्दाचा अर्थ आहे छोटा. दोन शब्द, लघु गुरु. गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे छोटा. या समाजातले जे जे मोठे असतील, वयाने मोठे असतील, विचाराने मोठे असतील, ज्ञानाने मोठे असतील, त्या सगळ्यांचा आदर आपल्या जीवनामध्ये असावा आणि त्यांचा आदर करावा. त्यांच्याद्वारे आपण आपल्या त्या कुठल्याही गोष्टीची समस्या सुटायची असेल तर मार्गदर्शक असावा लागतो. आणि म्हणून मोठा विचार आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे. काही कुठं जर अडकायचं नसेल तर गुरुची मदत घ्यावी. आणि आजचा जो दिवस आहे तो गुरु पौर्णिमेचा आहे. मला वाटतं सगळ्यांचा एक एक दिवस आहे, म्हणजे एक एक दिवस सगळ्यांचा आहे. आपले सुद्धा सगळ्यांचे दिवस आहेच. दिवस घातला माणसं म्हणतात त्याचा दिवस घातला प्रत्येकाचा दिवस घालून टाकलेला आहे. आता अलीकडे ती प्रथा जास्त निघाली. मदर डे, फादर डे, म्हणजे आजचा दिवस आईचा, आजचा दिवस बापाचा, आजचा दिवस मित्राचा. ते मित्राच्या दिवसाला काय म्हणतात? हा, फ्रेंड डे. अजून एक दिवस येतो व्हॅलेंटाईन डे. हे जे लोक आहे, व्हॅलेंटाईन म्हणजे एक माणूस आहे तो विदेशातला, त्याने त्याच्याबद्दलची एखादी गोष्ट आहे. खरं म्हणजे विदेशातलं भारतात लगेच येतं. ते आम्हाला भारतातलंच कशामुळे पचत नाही काय माहिती. दुसऱ्याकडचं आम्हाला लगेच सूट होतं. फक्त आमच्या साधू संतांचं, आमचं जे देशातलं आहे, आमचं जे स्वदेश आहे, आता खरं म्हणजे गावरान लोकांना पचतच नाही. ती अडचण गावरांची नाही, ती लोकांची अडचण आहे. आणि त्याच्यामुळे ते पटलं पाहिजे आमच्या संतांनी. अहो ते आता सगळीच माणसं आपण त्या प्रवाहात चाललो. आम्ही एक दिवस गेलो, आम्हाला वाढदिवसाला आग्रह केला एका माणसाने. ते आणून ठेवलं, केक आणून ठेवला, बसले आपले गाणे वाजवीत. ते गाणं मी विसरलो होतो, तुम्हाला म्हणून दाखवायचं तुम्हाला. ध्यानातून गेलं माझ्या. तुमचे ध्यानात एक स्वामीजी ते होते माझ्यासोबत. बरं, ते गाणं त्या डीजेवर वाजवायचं. त्या याचं काय, माझ्या कशाचा बर्थडे असं गाणं होतं. हा, तुमच्या पाठ आहे पण तुम्ही सांगणार नाही. विठ्ठला सगळं म्हणजे आपला टाइमपास करण्याचा अजिबात येतो नाही. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की आपण चाललो कुठल्या दिशेला, निघालो कुठल्या दिशेला. आपण इथं सगळी माणसं जमा झाले ना, ऐकून ठेवा. विनाकारण केक दुकानातून विकत आणू नका. परवाची बातमी आहे, त्या छोट्या मुलीने, चांगली मुलगी होती, एक 8-9 वर्षाची, तिचा वाढदिवस केला. तो केक तिने ते थोडासा तुकडा खाल्ला आणि अर्ध्याच तासात मुलगी मेली. ते विषारी झालेलं होतं. काय ठेवलेलं, काय घातलेलं, कोणी बनवलेलं, कुठं ठेवलेलं, काय पदार्थ. मला सांगा, इमानदारीने सांगा, ते खायला चांगलं तरी लागतं का? त्याला काही चव तरी आहे का? काहीच नाही. ते खायचं, तोंडाला लावायचं. मला वाटतं विदूषकपणा करणे म्हणजे आम्ही काहीतरी केलं असं आज माणसाला वाटायला लागलं. आपल्या लग्न कार्यामध्ये सुद्धा आपण खूप वाईट प्रथा आणलेल्या आहेत. मला वाटतं चांगल्या संस्कृतीकडून आपण दूर चाललेलो आहे. त्याच्या पाठीमागे आपण अमाप खर्च करतो आणि आपलं त्याला म्हणतात ना, हात दाखवून अवलक्षण, पैसा घालून आम्ही चुकीच्या गोष्टी स्वीकारायला लागलेलो आहे. त्याच्यामध्ये हानी आहे. त्या मेणबत्त्या लावणं, पुन्हा विजून टाकणं, त्या भानगडी हे वाढदिवसाचं असूच शकत नाही. मला वाटतं आमच्याकडे दिवा लावण्याचा शिकवलेला आहे. दिवा विजवणे अपशकू नये. इमानदारीने सांगा, दिवा विजवणे शकू नये का अपशकू नये? अपशकू नये. आम्ही काय करतो, त्या मेणबत्त्या विजवतो. ते कुठून आलेलं आहे? ते परदेशातून आपल्याकडे आलेलं आहे. कशा करता आलेलं आहे? आमच्याकडे ज्या दिवा लावण्याच्या चांगल्या सवयी आहेत ना, त्या सवयी मोडण्याकरता आलेल्या आहे. तुम्हाला बिघडवण्याकरता खूप गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा ज्या गुरूंच्या आम्ही आज दिवस म्हणून आज गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करतो, त्या व्यासाने आम्हाला काय शिकवलेलं आहे, शुकाने आम्हाला काय शिकवलेलं आहे,
तुकोबारायांनी आम्हाला काय सांगितलेलं आहे, माऊली आम्हाला काय शिकवतात, आमच्या वाडवडिलांनी आमच्या पूर्वजांनी आम्हाला काय शिकवलेलं आहे, या सगळ्या संस्कृतीपासून आपण जेवढं दूर जाणार आहे. आजचा समाज श्रीमंत आहे पण सुखी अजिबात नाही, श्रीमंत आहे पण सुखी अजिबात नाही. वरून माणसं सुखी दाखवतात पण आतून सगळे लोक बेचैन आहे. याचं एकच कारण आहे, जेव्हा संस्कृतीचा आणि आपला ताळमेळ चुकेल ना तेव्हा तुम्ही करोडपती असले तरी सुद्धा सुखी असणार नाही. माणसाला म्हणून तर म्हटलेलं आहे की आता सुखाने जन्मत नाही, सुखाने जगत नाही, सुखाने मरत नाही. तो काळच आलेला आहे. त्याचा परिणाम कशामुळे झालेला आहे हा सगळा, याचं कारण आहे संस्कृतीने, सद्गुणाच्या संपत्तीने माणूस आनंदी होऊ शकतो. त्याच्यामुळे हे सद्विचार साधू संतांनी दिली, हे श्रीगुरु देतात, हे संत देतात आणि अशा महापुरुषांनी दाखवलेल्या वाटेने आपण चाललं पाहिजे. म्हणून भगवंताच्या विषयी आपला आदर असावा. किती असावा? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. देवाला सगळ्या साधू संतांनी तसं मानलेलं आहे. विठ्ठल आमचे कोळीचे दैवत, विठ्ठल वित्त गीत चित्त, विठ्ठल पुण्य आणि आवडे मात विठ्ठलाची. पुढं काय? विठ्ठल विठ्ठल बाप माय चुलता, भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना साड नाही, तुका म्हणे आता नाही दुसरे, म्हणजे तो सोडून दुसरं काही नाही. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. आता सगळं जाऊ द्या, तो श्लोक तर आपल्या पाठच असं ना सगळ्यांचा. त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. आपलं सर्वस्व काय आहे? परमात्मा आहे. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा. अभंग चिंतन करण्यासारखं आहे. मला वाटतं मन आणि ईश्वर हे दोन्ही एक झाले का माणूस सिद्ध झाला. तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे गाती, मय्येव मन आदत स्वमयी बुद्धी निवेशय, निव शिष्येशी मय्येव तोर्ध्वम न संशया. याच्यामध्ये तू कुठलाच संशय ठेवू नको, तुझी ऊर्ध्वगती होईल. पण कधी? मय्येव मन आदत स्व. जर तुला मला काही द्यायचं असेल तर तू मन हे मीच कर. आपलं मन देव झालं पाहिजे. देव वेगळा मनापासून राहिला नाही पाहिजे, कारण मन म्हणजेच परमार्थ. सगळ्या क्रिया मनाकरताच आहे. बंधन मनालाच आणि मुक्ती सुद्धा मनाची. शरीराचा काही संबंध नाही. शरीर म्हणजे एक दिवस जळून होणारी माती. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे मन. आणि त्या मनाची होणारी ऊर्ध्वगती म्हणजे आपली मुक्ती. ती कधी होणार आहे? ते मन आपण जेव्हा ईश्वर स्वरूप करू. म्हणून कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा. आता सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत मी सध्या बोलत नाही, कारण ते मोठा गोंधळ चालू आहे. एवढ्या मोठ्या गोंधळात आपण नाही गेलेलं बरं. त्याच्यामुळे सोयरा सज्जन कृष्ण माझा, माझं सर्वस्व श्री कृष्ण आहे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, जीवाच्या विसाव्याचं स्थान भगवान आहे. अभंगाचं शेवटचं चरण.
लगेच विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल सोबतच होणार आहे, जे लगेच होणार आहे, उशीर झालेलाच आहे. तरी सुद्धा या थोडा आवाज याचा गुरुपौर्णिमेच्या संबंधाने जे काही चिंतनाचा भाग होता तो पूर्ण झालेला आहे. पण या ठिकाणी जे हे नाथांचं ठाणं आहे, अत्यंत पवित्र सुंदर एकांत निसर्गरम्य जंगल में मंगल, अत्यंत मंगल, खूप चांगलं मंदिर. आपण सगळ्या परिसरातल्या विशेष करून बादलीकर मंडळी मला वाटतं थोडी जास्त आहे, बरोबर आहे का सगळेच? नाही, बादलीकर जास्त आहे, कारण गावच्या शिवारातही आहे आणि खूप वर्षापासून या ठिकाणी ठिकाणं आहेत. माझं चर्चा व्हायची आमची, ते मामा चर्चा व्हायची की इकडं, मग ते एक दोनदा विषय झाला की आपण नाथावर जाऊ चालत कधीतरी. ते योगायोग चालत जायचं तसं काही आला नाही, पण कीर्तनाच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेच्या दिवशी या पवित्र स्थानावर आपण सगळे आलो आणि या सगळ्या परिसरावर भगवंताचं असंच या नाथाचं कृपाक्षेत्र असावं. या ठिकाणी मंदिर सुंदर आहे, परिसर खूप चांगला आहे, निसर्गरम्य. या दिवसात अजून चांगलं वाटतं. तर 4-2 झाडं अजून लावले पाहिजेत, तेव्हा आपल्या परीने आपण 1-2 झाडं इथं, वडाची पिंपळाची झाडं आरामशीर तिथं येऊ शकतात. म्हणून चौकून झाडं जर झाले तर एका आश्रमासारखं सुंदर रूप याला येणार आहे. आता इथं झाडं लावली पाहिजे असं नाही. आपण सगळे माणसं बसलो, पावसाळ्याचे दिवस चालू आहे. काही माणसं म्हणजे आता हरिमामा त्यांना काय म्हणावं तेच कळत नाही. म्हणजे माणसं खूप करंटे आहेत खरं म्हणजे. दुर्दैवी घर वस्ती मळ्यात बांधतात आणि झाडावर खाली बसायला तिकडं बांधावर जातात, फार लांब दुसऱ्याचे. ते पण आपली गाय तिथं नेऊन बांधतात. म्हणजे तुम्ही एवढे कपाळ करंटे की 2 झाडं सुद्धा आपल्या घराजवळ लोक लावू शकत नाही. इतके सुद्धा माणसं अजून शून्यात जगणारे की तुम्ही 1 कोटीचा बंगला बांधा, त्याची शोभा नाही. तुम्ही 2 झाडं आयुष्यात लावा, त्याचं पुण्य तुम्हाला राहील. त्याचे फळं पशु पक्षी खातील, त्या सावलीत जे लोक बसतील, जनावर माणसं बसतील, तुम्ही गेल्यानंतर सुद्धा त्याचं पुण्य तुमच्या सोबत तुम्हाला मिळत राहील, कायम राहील. त्याच्यामुळे तुम्ही बंगले कमी बांधा. अलीकडे लोकांना नाद लागलेला झाडं तोडायचे, बंगले बांधायचे, झाडं तोडायचे, रोड करायचे. म्हणजे सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. वाढत्या लोकसंख्येत सगळंच असलं पाहिजे. जगामध्ये एक अशी मोबाईलला पोस्ट आली, डॉक्टर पोस्ट अशी होती की तिकडे सप्ते होत नाही, गुरुपौर्णिमा होत नाही, अन्नदान होत नाही, पंढरपूरची वारी नाही, स्वामीजी कुंभमेळा नाही. आहे का अमेरिकेत काही? तिकडे आहे का कुठल्या देशात? ब्रिटनमध्ये आहे का काही? काहीच नाही. पण तिथं वेळेवर पाऊस पडतो. ते लोक देव मानित नाही, तिथं वेळेवर पाऊस पडतो. तिथं भरपूर त्यांच्या सगळ्या गोष्टी चालतात. खूप चांगल्या प्रकारच्या नद्या पाण्याने स्वच्छ भरून वाहतात. तिथं जर माणूस गेला तर त्याला परत येऊ वाटत नाही. चांगलं जगात जर असेल तर कधीतरी चांगल्या मनाने स्वीकारायची आपली प्रवृत्ती असली पाहिजे. मग तिथं हे सगळं होत नाही, पण त्यांचा सर्वे असतो की हे दर डोळी आपल्या देशात किती झाडं कमी झाली आणि किती जास्त झाली. आणि तिथल्या देशातल्या माणसाचा प्रयत्न राहतो की देशात प्रदूषण किती प्रमाणात वाढलं वर्षभरात, आणि प्रदूषण घालवण्याकरता आपण प्रयत्न किती केले वर्षभर. या गोष्टीचा विचार प्रत्येक माणसाने करणं अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं आता हे सगळं फार काही करू शकत नाही, पण आपण सगळे माणसं झाडं लावू शकतो. ज्यांनी झाडं तोडले असतील आणि झाडं लावले नसतील त्यांनी किती कीर्तन ऐकले, किती वारी केली, किती. म्हणजे वृक्ष सुद्धा एक देवता आहे. तुम्हाला मी माझ्या मनात सांगणार नाही. भागवताचा 10म स्कंद तुम्ही उघडून पहा. श्रीकृष्ण बलराम दादाला घेऊन वृंदावनात जातात. पहिला दिवस आहे वृंदावनातला, गोकुळ सोडल्यानंतर. भागवतातल्या 10म मधले 3 सर्ग आहेत. त्याच्यातला पहिला सर्ग आहे गोकुळ, दुसरा वृंदावन, तिसरा मथुरा. वृंदावन सर्गामध्ये श्रीकृष्णाने प्रवेश केला तेव्हा श्रीकृष्ण म्हटले, या वृक्षांना पाहिल्यानंतर माझं मन प्रसन्न झालं. बलरामजी, हे वृक्ष म्हणजे झाडं नाही, हे वृक्ष म्हणजे देवता आहे. असं कोण म्हणलं? भगवान श्रीकृष्ण म्हटले. कोणाला म्हणले? बळीराम दादाला. मला वाटतं देव सुद्धा झाडाला देव म्हणतो. तुम्हाला सांगतो, निसर्गातच देव पाहण्याची प्रवृत्ती आमच्या साधू संतांनी. म्हणून आम्हाला बेलात देव सांगितला, तुळशीत देव सांगितला,
लिंबाच्या झाडामध्ये देव सांगितला, पिंपळामध्ये, वडामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये कशामुळे सांगितलंय की त्या निमित्ताने तरी लोक धार्मिक भावनेने तरी वृक्षाचं जतन करतील, म्हणून आपण झाडं जरूर लावा. मी वृक्ष सरकार लावित राहतं, सरकारचं झाडं लावणं त्यांचा तो प्रयत्न आहे, त्याला हाणून पाडायचं काम आपणच करतो, हाणून पाडायचं काम आपण करतो. झाडं ते आपल्याकरता लावतात, त्यांच्याकरता अजिबात नाही. झाडं जपून आपलं काम आहे, लावणं त्यांचं आहे. आपल्या ग्रामपंचायतीला आहे, सगळ्या घरामध्ये इच्छाशक्ती सगळ्यांची असली पाहिजे, जरूर लावा. आपल्या गुरुपौर्णिमेचा शुभ संदेश आहे. आपले ऋषी मुनी कुठं राहत होती? जंगलात राहायची. सोपं का नाही ते? जंगल म्हणजे काय? जिथं झाडं असतात, अरण्य असतात म्हणजे जंगल आहे. आज माणसं जंगलात फिरायला जातात, दूर दूर फिरायला जातात, पण झाडं तोडतात आणि फिरण्याकरता जंगल सोडतात. झाडं तोडतात, पाऊस जर आला तर गाडी उभी करायला झाड पाहतात. आता कुठं झाड आहे का? पाऊस यायला लागला, मोटरसायकलवाले, पण झाडच नाही तर तुम्ही कुठं उभं करणार आहे? त्याच्यामुळे वृक्ष लावा, जरूर मंदिराच्या जवळ लावा, आपल्या गावात लावा, घराजवळ लावा, जिथं जागा मिळेल तिथं लावा. आपल्याकडे रोप असतील तर शेजाऱ्याला ते काय लोक काळजी करीत नाही, पण प्रेरणा केली का मग थोडंफार करतात. त्याच्यामुळे आज या ठिकाणी या मंदिरात अत्यंत सुंदर उत्सव आपण केला. 7 दिवस या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण झालं. जे मंडळी पारायणाला बसले असतील त्या सगळ्या मंडळीचे खूप धन्यवाद. दरवर्षी नित्यनेमाने या देवाची सेवा जे माणसं करत असतील त्यांना सुद्धा खूप धन्यवाद आहे. ज्यांनी ज्यांनी 7 दिवस अन्नदानाच्या पंक्ती इथं दिल्या आणि त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद आहे. अत्यंत चांगल्या काळामध्ये चांगल्या ठिकाणावर आपण अन्नदान केलं. आपण दिलेल्या पंक्तीचा प्रसाद घेण्याकरता जी मंडळी आले असतील, कारण लांब आहे ना, एखाद्याने अन्न बनवलं माणसंच नाही आले, तर जे माणसं प्रसाद घ्यायला आले असतील त्यांचे सुद्धा धन्यवाद आहे. असाच नित्यनेम आपण सगळ्या मंडळींनी चालू ठेवावा. या कार्यक्रमाकरता सर्व बादलीकर ज्येष्ठ मंडळी, आपण समोर बसलेली सगळी आमची जुनी मंडळी आहेत, शिवरची वारकरीच मंडळी आमची नेहमीची, तेव्हा आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, आदरणीय आमचे गणवट गुरुजी, खरं म्हणजे ते तुमचेच आहे पण आता सध्या आमचे. बादले गाव जरी त्यांचं असलं तरी ते कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. काही तेव्हा राहायला खंडाळ्याला असले तरी ते असं झालेलं आहे, त्या देवकीने वाळीला यशोदे सायाशे पाळीला आणि शेकी उपयोगाशी गेला पांडवाच्या. म्हणजे तसं गाव इथं राहतात खंडाळ्याला आणि काम करतात आमच्याकडं. तेव्हा संत शिवाई संस्थांच्या माध्यमातून गुरुजींचं मोठं काम आहे, ते या ठिकाणी आलेत. आदरणीय आमचे तात्या असतील, आपण सगळी ग्रामस्थ भजनी मंडळी, आदरणीय बापूंनी आपल्याकरता वेळ दिला. आता शेजार धर्म आहे, बापू ही भावकीच आहे, त्याच्यामुळं तुम्ही जर यांच्याकडे आले तर हे तुमच्याकडं अशा भजन कीर्तनाच्या काळात नेहमी बापू असतील, आदरणीय आमचे पांडुभाऊ असतील, आमच्या